अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास आपण बघणार आहे ती जुलै 2026 साठी असणार आहे. मीन राशीसाठी असणार आहे. मीन राशीसाठी पूर्ण एनर्जी तुमची काय आहे आणि नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यात काय चालू होईल, किंवा पास्ट मधल्या काही गोष्टींचा तुम्हाला त्रास या महिन्यामध्ये होताना दिसतो आहे का? कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला त्रास आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी काहीतरी स्टेबल नाहीयेत, व्यवस्थित नाहीयेत. कोणत्याच गोष्टी तुमच्या मनास सारख्या घडत नाहीयेत. नजर दृष्टी खूप लागत आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, एंजल सपोर्ट सुद्धा आहे तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग एनर्जी आलेली आहे. खूप सगळे थॉट्स इथं आलेले आहेत. एकतरी ब्लॅक मॅजिक पण आलेला आहे. एक व्यक्ती आयुष्यात आहे. निगेटिव्ह गोष्टी म्हणजेच नजर दोष आलेला आहे. जेवणातून काहीतरी विषबाधा झालेली आहे. अशा पण काही गोष्टी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. पण त्या एका व्यक्तीकडून आहेत. एक व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात आहे, तुम्ही स्वतःहून त्या व्यक्तीकडे गेलेला असावा आणि त्या व्यक्तीने तुम्हाला निगेटिव्ह शक्ती केलेली आहे आणि त्याचा त्रास कुठेतरी तुम्हाला होतो हे तुम्हाला आता जाणवतंय आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत. आणि या महिन्यामध्ये सुद्धा त्या गोष्टीचं फिलिंग तुम्हाला येताना दिसतंय. त्या गोष्टीचा तुम्हाला अति प्रमाणात त्रास होताना दिसतोय. जास्तीत जास्त अमावस्येला हा त्रास होतोय आणि पौर्णिमेला हा त्रास तुम्हाला अति प्रमाणात होतोय. आणि तुमच्या आत्म्याला म्हणजे शरीराला सुद्धा जाणवतंय की ही निगेटिव्ह शक्ती माझ्यावरती कोणी केली आणि का केली आणि कशासाठी केली, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सगळं महसूस होतोय. तुम्हाला सगळं समजतंय त्या गोष्टी. आणि ती व्यक्ती तुम्ही स्वतःहून तुमच्या आयुष्यात घेतलेली आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्वतःहून स्थान दिलेलं आहे. हळूहळू त्या गोष्टीचं रूपांतर एका दुश्मनीत झालं आणि त्या व्यक्तीने तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती केली. जेवणामधून काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याचा परिणाम तुमच्यावरती वाईट गोष्टीतूनच झालेला आहे. अजून असं आहे की तुम्ही खूप प्रामाणिक राहिला त्या व्यक्तीशी. खूप छान आणि रिलेशनशिप खूप छान होती दोघांमध्ये. पण तुमच्याकडून 100% चांगली एनर्जी त्या व्यक्तीसाठी दिलेली आहे. पण त्या व्यक्तीने तुम्हाला पूर्णपणे फसवलेलं आहे आणि त्या गोष्टीचा न्याय कुठेतरी तुम्हाला भेटताना दिसतोय. आणि हे सगळी एनर्जी तुम्हाला आहे. पण ह्या महिन्यातली जी एनर्जी मी तुम्हाला सांगायचं तर खचून गेल्यासारखं, त्रासलेलं, आजारलेलं किंवा टेन्शन, डिप्रेशन अशा काही गोष्टीतून खचलेलं किंवा असं अशक्त एखादा व्यक्ती असतो, ज्याला कोणच नाहीये आणि मला आधार कोणाचा नाहीये आणि त्या एका व्यक्तीमुळे माझ्या आयुष्याचं सगळं मी वाटोळं करून घेतलं. अशा काही गोष्टी इथं घडताना दिसतायत आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये तीव्रतेने होताना दिसतोय. जास्तीत जास्त त्रास जो आहे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या काळात जास्त होताना दिसतो आहे आणि त्याची शक्ती तुम्हाला तीव्रतेने वाढते हे तुम्हाला जाणवतं सुद्धा आहे. या महिन्यात सुद्धा तुम्हाला तशाच काही गोष्टीचा त्रास होताना दिसतो आहे. नक्कीच की तुम्हाला पैशा संदर्भात सुद्धा तुम्ही आता त्रसलेले आहात. जे काही चाललंय ते तुमचं त्या गोष्टीसाठी सुद्धा चाललेलं आहे की तुम्ही खूप एकटे पडलेला असावा किंवा तुम्हाला पैशाची आता खूप गरज आहे. पण शारीरिक दृष्ट्या तुम्ही ते करू शकत नाहीये किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. अंगात अशक्त असं काही गोष्टी तुमच्या सोबत घडताना दिसत आहेत. त्यातून तुम्हाला न्याय भेटताना दिसतोय. त्या सगळ्या गोष्टीचा बॅकफायर त्या व्यक्तीकडे होताना दिसतो आहे आणि तुम्हाला न्याय मिळताना दिसतो आहे. हार्ट चक्र तुमचा ओपन होताना दिसतो आहे आणि सगळ्या गोष्टी आता तुमच्या मर्जीनुसार किंवा तुमच्या फेवर मध्ये येताना दिसत आहेत. सगळ्याच गोष्टी तुमच्या मर्जीनुसार घडतील. अजून हे थोडं कार्मिक आहे. कोर्ट कचेरी सुद्धा तुमच्या पास्ट लाईफ मध्ये सुद्धा झाल्या असतील किंवा डिवोर्स वगैरे झाला असेल तुमच्या आयुष्यामध्ये, त्या सुद्धा गोष्टी इथं दिसत आहेत. महादेवाची भक्ती तुम्ही करत असाल किंवा स्वामी समर्थांची भक्ती करत असाल किंवा घोड्यावरचा देव तुमचा कुलदैवत असेल, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास तुम्हाला या महिन्यामध्ये होताना दिसतो आहे. तुम्हाला 15 नंबर, 5 नंबर, 1 नंबर जो आहे तो अशुभ असणार आहे. 11 नंबर जो आहे 11 नंबर जो आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. 7 नंबर आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्हाला पाण्याशी, वाहत्या पाण्याशी संपर्क येऊन द्यायचा नाहीये आणि रात्रीच्या मध्यरात्री किंवा 12च्या प्रहरामध्ये कुठं बाहेर जायचं नाहीये. एकट्याने जायचं नाहीये किंवा कोणाच्या हातचं काही खायचं नाहीये. ह्या जरा गोष्टी टाळाटाळ करायच्या आहेत. होता होईल तेवढं स्वतःच्या घरचं जेवण तुम्ही खायचं आहे, कारण इथे निगेटिव्ह शक्ती खूपच आहेत आणि ह्या तुम्हाला सुद्धा माहित आहेत की तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती आहेत. आणि मी जे सांगते ते तुम्हाला 100% पटतं आहे आणि तुम्ही कमेंट देखील करून सांगा की ही तुम्हाला कितपत मॅच झालेलं आहे आणि तुम्हाला हे कितपत समजलेलं आहे.
तर या महिन्यामध्ये आता नवीन एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसतोय, तुम्हाला स्वतः प्रपोज करताना दिसतोय, पण तो व्यक्ती तुमच्यासाठी ग्रेट असणार आहे, चांगला असणार आहे, तुमची केअर करणारा असणार आहे, तुमचं रियुनियन होताना दिसतो आहे. तुमच्या आयुष्यात राहिलेले जे दिवस आहेत ते तुम्ही स्वतःसाठी जगताय आणि तुमच्या स्वतःसाठी एन्जॉय करताय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होताना दिसत आहेत. या महिन्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी अचानकपणे घडू शकतील किंवा पुढच्या महिन्यामध्ये घडू शकतील, पण त्याचं टाइम टाइम पिरियड जे आहे ते जवळ आलेलं आहे, खूप जवळ आलेलं आहे. रात्रीची झोप न लागणे, तुम्हाला त्रास होणे, मानसिक त्रास होणे, पास्ट मधल्या काही गोष्टी तुमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्यावर जाणून बुजून एखाद्याने केलं असेल त्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा अचानकपणे त्रास होताना दिसत आहे. जास्तीत जास्त त्रास जो आहे तो अमावस्येच्या प्रहरामध्ये म्हणजे त्या 8 दिवसामध्ये तुम्हाला हा त्रास संभवताना दिसत आहे. तुम्हाला जास्त रडत बसायचं नाहीये, कारण जितकं तुम्ही ब्लॅक म्हणजे शारीरिकदृष्ट्या ब्लॅक होत जाल, तितकं जास्त त्रास आणि ती एनर्जी तुम्ही फील करत जाल. होता होईल तेवढं त्या काळामध्ये तुम्हाला नित्य सेवा करायची आहे, स्वामींची करायची आहे. दिवसभर तुम्हाला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे आणि होता होईल तेवढं तुम्हाला घरात धूप-दीप लावून तुमची एनर्जी पवित्र करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला ती निगेटिव्ह शक्ती त्रास देऊ शकणार नाही आणि तुमच्या आयुष्यात एक निगेटिव्ह शक्ती येणार नाही. होता होईल तेवढं तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. जितकं तुम्ही कंट्रोल कराल ह्या सगळ्या गोष्टीवर, तितकं ही निगेटिव्ह शक्ती तुमच्यापासून बॅकफायर होत जाईल. एनर्जी कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.